सध्या सुरू आहे आपली एक्सेलमधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज आणि आपण सध्या खूप ॲडव्हान्स फॉर्म्युले पाहत आहोत. तसाच ॲडव्हान्स लेव्हलचे फॉर्म्युले आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये आपण सिक्वेन्स अँड रँड ॲरे हे दोन फॉर्म्युले पाहणार आहोत. आता तुम्हाला रँड बिटवीन हे फंक्शन माहीतच असेल. ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल डिजिटचे नंबर वगैरे पाहिजे असतील रँडमली, तर आपण त्यावेळेस रँड बिटवीन हे फंक्शन यूज करतो. पण आता या लेसनमध्ये आपण रँड ॲरे पाहणार आहोत. तर हा रँड ॲरे काय करतो, याचे आर्ग्युमेंट काय काय असतात, तर हे आपण प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्हाला काही डिजिटचे नंबर पाहिजे असतील, त्यासाठी तुमचे कॉलम आणि रो फिक्स असेल किंवा डिजिट किती पाहिजे हेही फिक्स असेल, तर त्यावेळी तुम्ही रँड ॲरे हा फॉर्म्युला यूज करून अगदी काही सेकंदात रिझल्ट मिळवू शकता. प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकी याचा यूज तुम्हाला कुठे कुठे होणार आहे. त्याचप्रमाणे सिक्वेन्स हा फॉर्म्युला. तर सिक्वेन्स म्हणजे काय, जर तुम्हाला काय तुमच्या सिक्वेन्सनुसार जर तुम्हाला काही नंबर पाहिजे असतील, तर ते सुद्धा कसे जनरेट करायचे ते आता आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे याचा यूज तुम्हाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो फ्रेंड. ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती ॲडव्हान्स गोष्टी आणि ॲडव्हान्स फॉर्म्युले शिकायला मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला तर मग हे फॉर्म्युले प्रॅक्टिकली पाहण्यासाठी मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, हे फॉर्म्युले आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल. तिथे जाऊन आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. सो टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. फ्रेंड्स, ऑफिस 365चे दोन इंटरेस्टिंग फॉर्म्युले आता आपण इथे पाहणार आहोत. तुम्हाला रँड बिटवीन हा फॉर्म्युला माहीतच असेल की इथे काय करतो आपण, टॉप आणि बॉटम जे नंबर आहेत ते देऊन त्या दोन नंबरच्या मध्ये जे काही नंबर असतील ते नंबर जर आपल्याला इथे एंटर करायचे असते रँडमली, तर आपण हे यूज करतो. म्हणजे कंट्रोल-D कंट्रोल-R करून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही इथे नंबर घेऊ शकता. तर रँडम बिटवीन या फॉर्म्युल्यानंतर आता आपण ऑफिस 365चा रँडम ॲरे हा फॉर्म्युला पाहणार आहोत. टॅब बटन प्रेस करायचे. आर्ग्युमेंट रोज, कॉलम, मीन, मॅक्स आणि इंटिजर. आर्ग्युमेंट पाहून घाबरू नका फ्रेंड्स. जास्त आर्ग्युमेंट असतील तरी अगदी इझी आर्ग्युमेंट आहेत. इथे आपल्याला रोज द्यायचे. रोज देऊया, समजा आपण इथे देऊया 10 रोज. नंतर कॉमा, कॉलम 1 दिला. मिनिमम नंबर, मॅक्सिमम नंबर. मिनिमम देऊया 10, मॅक्सिमम देऊया 1000. ओके. आता कॉमा देऊया इंटिजर. इंटिजर काय द्यायचे आपल्याला, फॉल्स म्हणजे डेसिमल नंबर किंवा फॉल्सच्या ऐवजी आपण इथे 0 देऊ शकतो. ट्रू म्हणजे इंटिजर नंबर येतील. जर आपण ट्रूच्या ऐवजी 1 दिलं तरी चालेल. इंटिजर नंबर पाहिजे असतील तर आपण इंटिजर घेऊया आणि करूया एंटर. एंटर केल्यानंतर सी मॅजिक. आपण काय केलं, एका कॉलममध्ये जे 10 ते 1000च्या मध्ये जे नंबर आहेत, रँडम नंबर येतात फ्रेंड्स इथे, तर ते नंबर आपले इथे आलेले आहेत. तुम्हाला रेंज ही कमी जास्त करायची असेल तुम्ही करू शकता. 100 घ्यायचे तर 100 घ्या. कॉलम वाढवायचे असतील 1च्याच ऐवजी तुम्हाला 4 कॉलम घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि करा एंटर. 4 कॉलममध्ये आपला हा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला असं काही नंबर टाईप करायचे असतील तर त्यासाठी हा फॉर्म्युला खूप युजफुल ठरणार आहे तुम्हाला जर इथे इंटिजरच्या ऐवजी डेसिमल घ्यायचं असेल तर तुम्ही इथे 0 घेऊ शकता किंवा फॉल्स घेतलं तरी आपला रिझल्ट येणार आहे. इथे डेसिमल नंबर आलेले आहेत. इंटिजर घ्या, डेसिमल घ्या, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कॉलम घ्या. कोणत्या नंबरच्या मध्ये घ्यायचे तेवढे तुम्ही इथे नंबर वगैरे घेऊ शकता. रोज तुम्हाला कमी जास्त करायचे, 100 रो घ्यायचे तर 100 रो घेतले तरी ते रिझल्ट येणार आहे. पहा इथे 100 रोचा रिझल्ट आलेला आहे. असा तुम्ही रँडम ॲरे हा फॉर्म्युला यूज करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, ते समजा जर तुम्ही अगोदरच इथे काहीतरी डेटा टाईप केलेला आहे आणि आता तुम्ही परत हा फॉर्म्युला यूज करायला गेला, टॅब बटन प्रेस केली तर रोज वगैरे दिले तुम्ही. समजा इथे 5 रोज दिले, नंतर कॉलम 2 दिले, इथं मिनिमम समजा इथे 20 दिले, मॅक्स दिलं समजा 150 दिले. ओके. इंटिजरसाठी 1 केलं, एंटर केलं, तर आता इथे स्पिल एरर म्हणून आलेली आहे. स्पिल एरर का आली फ्रेंड्स, कारण इथे डेटा आहे आणि हा जर डेटा आपण डिलीट केला तर आपला इथे रिझल्ट येणार आहे.
समजलं? त्याला जर स्पेस नाही मिळाली, जेवढं आपण इथे रोज कॉलम मेन्शन केले आणि त्यामध्ये जर ऑलरेडी काही डेटा असेल तर त्यावेळी अशी स्पिल एरर येते. एवढंच नाही, तुम्ही जर इथे स्पेस जरी असेल तरी सुद्धा ही एरर जाणार नाही. आता तुम्हाला वाटेल इथे तर काहीच नाही, बट इथे स्पेस आहे. सो ती स्पेस तुम्हाला इथे रिमूव्ह करावं लागणार आहे आणि मग पहा एंटर करून रिझल्ट येणार आहे. लक्षात घ्या, जेवढं आपण इथे रोज कॉलम मेन्शन केले तर त्यामध्ये आपलं स्पेस किंवा डेटा असता कामा नये, नाहीतर स्पिल एरर येते. आणि हे एक तुम्हाला डिलीट होणार नाही. तुम्ही जर डिलीट करायला गेले, नंबर चेंज होतात, हे डिलीट होत नाही कारण हा आपला ॲरे क्रिएट झालेला आहे. हे जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर ज्या सेलमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला दिलेला आहे ती सेल तुम्ही डिलीट करू शकता किंवा पूर्ण सिलेक्ट करून डिलीट केलं तरी चालेल. ती सेल तर इन्क्लूड असणारच आहे, तर डिलीट होणार आहे. तर हा झाला आपला रँडम ॲरे. फ्रेंड्स, नेक्स्ट फॉर्म्युला तर आपण पाहणारच आहोत, पण हा फॉर्म्युला तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. कारण या चॅनलवरती तुम्हाला पुढे सुद्धा खूप युजफुल नॉलेज देणारे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आपण पॉवर BIची व्हिडिओसुद्धा मराठीमध्ये या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. बेसिकपासून ॲडव्हान्स तुम्हाला पॉवर BI सुद्धा इथे शिकायला मिळणार आहे. तर त्याचं नोटिफिकेशन जर तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळवायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला, दुसरा इंटरेस्टिंग फॉर्म्युला पाहणार आहोत ऑफिस 365 मधील. तो आहे आपला सिक्वेन्स. आता जर आपल्याला काही सिक्वेन्सनी नंबर पाहिजे असतील तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. सिक्वेन्समध्ये रोज, कॉलम, स्टार्ट आणि स्टेप असं आहे. रोजमध्ये 10 घेतला आपण कारण 10 रोजपर्यंत रिझल्ट आला पाहिजे. त्यानंतर कॉमा, कॉलम सिंगलच कॉलम घेऊया म्हणजे 1 टाईप केलं. त्यानंतर परत कॉमा, स्टार्ट, ज्या डिजिटपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे तो डिजिट देऊया. समजा 1 पासून आपल्याला स्टार्ट करायचं म्हणून आपण 1 घेतलं. स्टेप, त्यामध्ये किती गॅप पाहिजे, 1 नंतर 2 तर पाहिजे असेल तर 1चा गॅप असतो, 3 पाहिजे असेल तर 2चा गॅप असतो. सो स्टेप आपण देऊया 1 आणि करूया एंटर. इथे 1 ते 10 नंबर तुमचे आलेले दिसतील तुम्हाला. म्हणजे सिक्वेन्स, तुम्हाला जर असं सिरियल नंबर वगैरे द्यायचे असतील तर त्यावेळी तुम्ही हे सिक्वेन्सचा यूज करू शकता. तुम्ही जर स्टेप चेंज केली, इथे 1च्या ऐवजी जर तुम्ही इथे 2 दिली तर जे आपले विषम नंबर असतात, म्हणजे इथे विषम, ऑड नंबर, इव्हन नंबर माहिती आहे ना तुम्हाला, तर ते नंबर इथे आलेले आहेत. तर तुम्ही स्टेप तुमच्या पद्धतीने इथे देऊ शकता. तुम्हाला स्टेप जेवढी ठेवायची तेवढी ठेवा. कॉलम, जर तुम्हाला आणखीन जास्त कॉलम पाहिजे असतील, 5 कॉलममध्ये रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही 5 कॉलममध्ये पण देऊ शकता. इथे 5 कॉलममध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा रिझल्ट इथे आलेला आहे. तर नक्कीच या सिक्वेन्स आणि रँडम ॲरे फॉर्म्युल्याचा तुम्हाला यूज होणार आहे डेटा एंट्रीसाठी किंवा डेटा काही क्रिएट करायचा असेल तर हे फॉर्म्युले नक्की यूज करून पहा. ऑफिस 365 मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले पाहायला मिळतील. आपण इथे ॲडव्हान्स फॉर्म्युले घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे की नक्कीच तुम्हाला हे फॉर्म्युले आवडले असतील. फ्रेंड्स, अशा रीतीने हे ॲडव्हान्स लेव्हलचे फॉर्म्युले आपण अगदी ते डिटेलमध्ये पाहिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला ते समजले असतील. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत पहा किंवा जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, लाईक करा. एक जाता एक टिक करून जायला काय हरकत आहे. या व्हिडिओला लाईक करा. शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला आणखीन असेच नवीन काही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. ते व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे मी लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.